नमस्कार. आपण विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या आठवड्याकडे आलो आणि आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटतोय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना. दादा, मुलाखतीमध्ये साम टीव्हीचं आपलं स्वागत. अगदी सुरुवात करण्याचा पहिला प्रश्न माझा असा आहे, मराठवाड्याचा तुम्ही दौरा करताय, पुढे उत्तर महाराष्ट्रामध्ये जाताय, महाराष्ट्राचा पश्चिम भाग सुद्धा तुम्ही फिरून आलाय. काय वातावरण तुम्हाला दिसतंय आता? सम्राटजी, मला दिवसेंदिवस वातावरण ज्यावेळेस इलेक्शन सुरू झालं त्यावेळेसची परिस्थिती आणि नंतरचं वातावरण ज्या पद्धतीनं पुढं जात गेलं, टेम्पो वाढत गेला, त्याच्यामध्ये मला महायुतीला कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्विवादपणे 175च्या पुढं जागा मिळतील याबद्दल मला पूर्ण खात्री वाटते. त्याचं कारण पण असंच आहे की ह्यावेळेस मागे बघा, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही जे मुद्दे काढलेले होते, उदाहरणार्थ संविधानिक तुमच्या मायनॉरिटीच्याबद्दल एक मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम झालं होतं. काही महत्त्वाच्या नेत्यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य केली गेली होती की त्याची सहानुभूती समोरच्या लोकांना त्या बाबतीमध्ये मिळाली आणि ते अब की बार 400 पार, अब की बार 400 पार, त्याचा बरोबर 400 पार कशाला पाहिजे वगैरे ह्या प्रकारच्या गोष्टी केल्या. आम्ही यावेळेस त्या झालेल्या त्रुटी, त्या झालेल्या जे काही गोष्टी होत्या त्या जास्तीत जास्त दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर जूनमध्ये मी अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यात काही घोषणा केल्या आणि त्या समाजातल्या गरीब घटकाला, सर्व जातीच्या धर्माच्या महिलांना असतील, युवा युवतींना असतील, शेतकरी वर्गाला असतील, ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही त्या योजना समोर दिल्या. त्या योजनांच्याबद्दल पण आम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला की हे दिवाळखोरीत काढणारे, कंगाल करणारे, कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे, असं महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडून टाकलेली आहे, अशा या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यांच्याकडं आम्हाला उत्तरं होती, ती उत्तरं देत आम्ही गेलो आणि नंतर त्यांच्याकडनं एक असं घडलं की त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही ज्यावेळेस योजना जाहीर केलेल्या होत्या, एकनाथराव देवेंद्रजी, मी आणि अर्थमंत्री मी असल्यामुळं मला ते जाहीर करण्याचा अधिक संधी मिळाली. त्यामध्ये आम्हाला 75,000 कोटी रुपये लागत होते. त्यावेळेस हे म्हणत होते या योजना बंद पडतील, यांच्याकडे पैसे नाही, पगार होणार नाही, हे तात्पुरतं आहे, ह्या चुनावी जुमला आहे, एखादा महिना दिला तर देतील, नाहीतर नंतर म्हणतील आचारसंहिता लागली. पण त्यांचा पंचसूत्री कार्यक्रमाला त्याच्यातल्या ज्या घोषणा होत्या त्या, सम्राटजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याची बेरीज आम्ही मारली. मला आचारसंहितेमुळं सध्याच्या अधिकाऱ्यांशी बोलता आलं नाही, पण रिटायर झालेले अधिकारीकडून मी बरेच वर्ष, मी 2000 माझ्या माहितीप्रमाणे 9-10 पासून फायनान्स डिपार्टमेंट बघतोय. अपवाद देवेंद्रजींचा 5 वर्षाची कारकीर्द. तर त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यांनी केलेल्या घोषणा 3 लाख कोटीच्या होत्या. म्हणजे त्याला जो निधी लागत होता तो 3 लाख कोटी. आपलं बजेट 6.5 लाख कोटी आत्ता अर्थसंकल्प सादर केलेला, 3 लाख कोटीच्या घोषणा, 3-3.5 लाख कोटी रुपये पगाराला, पेन्शनला आणि तुमच्या घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला द्यावे लागतात. कशा चाललं आहे काय हे सगळं? उलट यांनी चुनावी जुमला केला, यांनी फसवणूक केली, यांनी दिशाभूल केली. आणि अनेक मान्यवरांनी त्यांना विचारलं की हे पंचसूत्री कार्यक्रमाला निधी किती लागणार आहे, तर त्यांनी सांगितलं हे आमचं गोपनीय आहे, हे आमचं गुपित आहे. एवढा मोठा राज्याचा कारभार चालवत असताना तुम्हाला गुपित आणि गोपनीय शपथ घेतो, ती वेगळ्या दृष्टिकोनातून आपण घेतो, पण हे तर तुम्हाला दाखवावं लागेल. जसं आम्ही दाखवतो, अर्थसंकल्पामध्ये रुपया येणार कसा, खर्च होणार कसा, ह्या क्लिअर असतं, त्याच्यात काही लपवाछपवी अजिबात नसते. आणि शिवाय दुसरा एक मुद्दा होता, केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नाही आहे. 4.5 वर्ष अजून ह्या केंद्र सरकारला मुदत आहे. मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले, मग 4.5 वर्ष तुमच्या विचाराचं सरकार नाही. एखादा आमच्यासारखं म्हणलं असतं की आम्ही केंद्र सरकारकडनं काही अधिकचा निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, जसा
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू आणि नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मिळवला. तुम्ही बघा त्या अर्थसंकल्पामध्ये थोडं त्या दोघांना झुकतं माप दिलेलं आहे. असं काहीच त्यांना सांगायला नाही. अशा पद्धतीचं ते चाललेलं आहे. कदाचित तो जाहीरनामा करत असताना तिघं होते. तुम्ही काहीतरी सांगायचं 3,000 करा, ह्यांनी सांगायचं तरुण बेरोजगारांना 4,000 करा, कुणीतरी सांगायचं कर्जमाफी 3 लाखापर्यंत करून टाका, कुठे सांगायचं रेग्युलर फेडणाऱ्यांना 50,000 करून टाका. सांगताना वेगवेगळे नाही आता महिलांच्यामध्ये लाडकी बहीण हे फार पॉप्युलर झालं आहे, त्याला काहीतरी काउंटर अटॅक केला पाहिजे, असं काहीतरी त्यांचं झालं असावं आणि त्याच्यातनं हा त्यांचा पंचसूत्री पुढं आला असावा. त्यातलं तुम्ही महाराष्ट्रभर जसं फिरताय तशी बारामतीची निवडणूक तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे का? याचं कारण तुम्ही स्वतः उभं आहे फक्त असं नव्हे, तर तिथं तुम्ही वारंवार सांगताय की मी 1989 पासून या बारामतीसाठी काम करतो आहे आणि तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा अनुभव बारामतीमधला असा आनंददायी आशादायी असा नव्हता आणि आता तुमची स्वतःची निवडणूक आहे. पुन्हा तोच फॅमिली कौटुंबिक निवडणूक होती आहे. तुम्ही त्या निवडणुकीकडे कसं बघता? मी त्या निवडणुकीकडं आम्ही आमचा कार्यक्रम सांगतो. मी केलेले काम, मी गेले ज्यावेळेस बारामतीकरांना संधी दिली त्या प्रत्येक टर्मला मी अधिक कामं करत गेलो. ते तुम्ही जरी बारामती चक्कर मारली तर तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु त्याच्यातनंच काही नरेटिव्ह सेट करता येतो आहे का, त्याच्यातूनच काही आपल्याला असा क्लू मिळतो आहे का की त्याच्यातून लोकसभेला जसं त्यांच्या फेवरमध्ये निकाल गेला तसा विधानसभेला जाईल. परंतु माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मी तिथं चांगल्या मताने निवडून येईल. दादा, तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये ह्या सुरुवातीपासूनची तुमची भूमिका पूर्ण जे अजित पवार बघितलेले नाहीत अशा स्वरूपाची पण दिसते. म्हणजे तुम्ही अगदी सुरुवातीला बारामतीचा उल्लेख केलात आणि त्यावेळी सांगितलं की कुटुंबात निवडणूक व्हायला नको पाहिजे होती, ती चूक झाली. त्याच्यानंतर तुमचं आर पाटलांबद्दलचं एक विधान आलं. त्या विधानावरनं ज्यावेळी दंगा झाला त्यावेळी ते विधान नंतर तुम्ही तो विषय पूर्ण बाजूला ठेवला गेला आणि आता काल पुन्हा ज्यावेळी अदानींसंदर्भातलं विधान आलं त्यावेळी पण तुम्ही म्हणताय की हे मिसकंडक्ट, हे वर्तमानपत्र किंवा मीडियानं दिलेलं स्टेटमेंट मिसकंडक्ट आहे. अजित पवार हे असे होते की एक शब्द बोलल्यानंतर तो मागं घ्यायचे नाही. ह्यामध्ये मी तासगावला बोलत असताना मला सम्राटजी बोलताना ज्या गोष्टी मनात आली ती मी बोलली. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू कुणाला बदनाम करायचा, कुणाला काही करायचा नाही. तरी आपण एखादी गेलेली व्यक्ती त्याबद्दल काही बोलत नाही. त्याच्यामुळं त्याचं कारण नसताना धचमा करण्याचा प्रयत्न केला. उलट सगळ्यात जास्त माझा दावा आहे की ते राजकारणात आल्यानंतर त्यांची माझी जी ओळख झाली, नंतर त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध झाले, त्यावेळेस सगळ्यात जास्त प्रत्येक वेळेस त्याच्या पडत्या काळात असेल, त्याच्या चांगल्या काळात असेल, त्याच्या मधल्या काळात असेल, त्यावेळेस त्यांना मी मनापासून साथ दिली आणि आमचं अतिशय चांगल्या प्रकारचं अंडरस्टँडिंग असायचं, ट्युनिंग असायचं आणि आम्ही पक्षाकरता काम करायचो. कारण त्यावेळेस नेमके पवारसाहेब 2004 ते 2014 कृषी मंत्री म्हणून होते आणि नेमकं आमच्या म्हणजे अनेक जण होते पण त्याच्यात तो बरेचदा प्रांताध्यक्ष असायचा, मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो आणि आम्ही महाराष्ट्र फिरायचो, महाराष्ट्र कार्यकर्ते गोळा करायचो, सगळेच त्याच्यात हातभार लावायचे. आता त्यावेळी जो तुम्ही स्टेटमेंट केलं होतं त्या फाईलचं पुढं काय झालं? फाईल नाही हो, फाईल काही येतात जातात, त्याच्यामध्ये इन्क्वायरी झाली, त्यात काय पुढं काय झालं, ओपन इन्क्वायरी झाली. त्याच्यानंतर तुम्ही जो आत्ता गेल्या 2 दिवसांपूर्वी जो अदानींचा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर काल साम टीव्हीशी बोलताना शरद पवार असं म्हणाले की मी असा कुठलाही उद्योगपती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायच्या बैठकीला येऊ शकत नाही, असा कधी ठरवत नाही. बरोबरच आहे ना. उद्याच्याला कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवत असताना त्या राज्याचे नेते आणि जो पक्ष त्याच्यात असतो त्यांचे हायकमांड जर दिल्लीत असतील तर ते एवढेच असतात. आणि त्या बैठकीचं काय नेमकं, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी आहे म्हणता आहात व्हिडिओ? नाही, एक मिनिट. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग होतात. एकदा एका गेस्ट हाऊसला मिटिंग झालेली होती. माझ्याकडनं बोलताना असं सांगून गेलं की मग ते अमक्याचं गेस्ट हाऊस आणि त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला. पण त्या मिटिंग नाही, अजिबात नाही. शरद पवार मिटिंगला होते का? त्या होते कारण ते असं म्हणतात की मी अशा कुठल्या मिटिंगला उपस्थित ते झालेलं आहे. सम्राटजी, हा काही उद्याच्या
20 तारखेचा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा मुद्दा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं तो विषय मी संपवलेला आहे. आता ह्यातला 20 तारखेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही कालही असं स्टेटमेंट केलं आहे की महाराष्ट्रामध्ये बटेंग तो कटेंगे ह्या स्वरूपाचा प्रचार चालणार नाही. तुम्ही एका वेळी पुरोगामित्वाची भूमिका खूप आग्रहानं मांडता आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची भूमिका असलेल्या पक्षांबरोबर पण असता. हे कसं तुम्ही निवड कसं तर हे असं 2019ला आम्हाला असंच कट्टर हिंदुत्ववादी असणाऱ्या शिवसेनेबरोबर जायला सांगितलं. कधी कुणालाही सम्राटजींनाही वाटलं नसेल, मीडियालाही वाटलं नसेल की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार करतील. वाटलं होतं का? विचारसरणी वेगळी आहे, विचारधारा वेगळी आहे, सगळं इतका विरोधाभास आहे, तरी देखील एकत्र आले की नाही? त्यावेळेसचं सगळं सोडून द्यायचं. 2.5 वर्ष कारभार आम्ही त्यांच्यावर केला, त्याचं हो की चूक काढायचं नाही. आणि आता मात्र अरे तुझं कशी विचारसरणी? आता महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस 85पासून संपलेले आहेत. 90पासून प्रत्येक मुख्यमंत्र्याला कुणाची मदत घ्यावी लागली किंवा काही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं पक्षांतर करून काय करायचं ते त्या ठिकाणी केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं आहेत. त्याची सुरुवात कोणी केली, काय केली, त्याच्या खोलात मला जायचं नाही. त्याची हिस्ट्री काढा, तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. पण हे सगळं होत असताना मागं 2.5 वर्ष ह्याच शिवसेनेबरोबर, ह्याच राष्ट्रवादीबरोबर आणि काँग्रेसबरोबर झालं. त्याच्याऐवजी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी तीच आहे, फक्त काँग्रेसच्या ऐवजी BJP आली. आणि मग अशा वेळेस आम्ही काय करतो, कॉमन मिनिमम प्रोग्राम करतो ज्याच्यामध्ये आपल्या राज्याचं हित आहे, ते मुद्दे घ्यायचे. आता तुम्ही पण बघताय ना, आम्ही सरकारमध्ये चालवत असताना असा कुठला मुद्दा आला का की त्याच्यात अगदी विरोधाभास झाला, टोकाची भूमिका घेतली, कॅबिनेटमध्ये वाद झाला, काही वेगळ्या पद्धतीचं घडलं? नाही घडलं. लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीचं सरकार अतिशय आक्रमक झाल्याचं दिसलं. पण त्याच्या आधी काय घडलेलं होतं? त्याच्या आधी लोकसभेच्या वेळेस निवडणूकच लोकसभेची होती. त्याच्यावर केंद्र सरकारची निवडणूक असल्यामुळं केंद्रातले नेतेगण आणि ते असणारे पक्ष हे त्याच्यामध्ये उतरलेले होते. त्यावेळेस आमचं काम चाललेलं होतं. आम्ही काम करत होतो. एकनाथराव मुख्यमंत्री, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री, आणि त्या संदर्भात केंद्राकडनं वेळोवेळी मदत घ्यायचो. मेट्रोचं काम चालू होतं, काही परवानग्या देखील त्या केंद्रात पटापट आम्हाला द्यायचं. कोस्टल रोडचं काम चालू होतं, अटल सेतूचं काम चालू होतं, वंदे भारत ट्रेनची कामं चालू होती, नॅशनल हायवेची कामं चालू होती, अनेक ठिकाणी विमानतळाची कामं चालू होती, अनेक ठिकाणी टर्मिनल आपलं पुण्याचं झालं, आपलं कोल्हापूरचं झालं, अशा प्रकारची अनेक टर्मिनलची कामं केंद्र सरकारच्या मदतीनं चालू होती. शिवाय केंद्राचा आत्ताच्या घडीला 1,00,000 कोटी रुपयाची कामं आपल्या महाराष्ट्रात केंद्राची चालू आहेत. मध्ये आजपर्यंतची माहिती काढण्यात आली. केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये काही अपवाद वगळता 2.5 वर्षाचा आमचं शिवसेनेचं आणि काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा तो अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून झाले त्या गोष्टीला आता 10-10.5 वर्ष झाली. 10.5 वर्षातली 2.5 वर्ष सोडा 8 वर्ष. 8 वर्षात आत्तापर्यंत केंद्राने तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या विकासाच्या करता, योजनांच्या करता 10,00,000 कोटी रुपये दिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एक पहिल्यांदा असा ट्रेंड दिसतो आहे की अमुक उमेदवाराला पाडा, जे आधीच्या निवडणुकीमध्ये विजयी करायचं आव्हान होतं. अगदी तुम्ही मराठवाड्यात आहात, जरांगेंनी सातत्यानं अशी भूमिका घेतली की काही उमेदवारांना पाडा, आणि ते मी तुम्हाला सांगेन. 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी आंबेगावामध्ये सभा घेतली पुण्यातल्या, आणि दिलीप वळसेंना पाडा असं आवाहन केलं. हे पाडापाडीचं राजकारण तुम्ही कसं पद्धतीने? मला ते प्रत्येकाची प्रचार करण्याची काही पद्धत असते, भूमिका असते. लोकशाही आहे, संविधानाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे ते प्रश्न विचारायचा, मला त्याला उत्तर द्यायचा. कोण भाषण करत असेल तर त्या लीडरनी काय करावं काय नाही करावं हा आपल्याला सांगायचा राईटच नाही. त्यांची सांगायची पद्धत ती आहे, ते त्या अँगलने विचार करतात, त्यांनी त्या पद्धतीनं सांगावं. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे सम्राटजी, की साधारण जनतेला सकारात्मक बोललेलं आवडतं. पॉझिटिव्ह तुम्ही त्यांना सांगितलं तर ते त्याचा विचार
जास्त प्राधान्याने करतात असं माझं स्वतःचं. पण दादा लोकसभा निवडणुकीत तुम्ही बारामतीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हच बोलत होतात, विकासाचीच भाषा होती. नाही, त्याच्यामध्ये काय झालं, बारामतीकरांच्या निवडणुकीचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. कारण 67 पासून तिथं पवारसाहेबांनी प्रतिनिधित्व केलं, त्याच्यानंतर 90-91 पासून मी प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यामुळं साधारण आम्ही दोघं तिथं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं बरेचसे वोटर साहेब पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर किंवा मी पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर जन्माला आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर मतदार आज नंतरचा तिथं आहे. वयस्कर लोक 67च्या आधीची तशी संख्येने फार कमी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे त्यांना बारामती, पवार परिवार, विकास, बारामतीचं होत असलेली जी काही सुधारणा, ह्या सगळ्या गोष्टी ते पाहत आलेले आहेत. त्याच्यात सगळ्यांचाच हातभार लागलेला आहे. परंतु नंतर केंद्रात पवारसाहेब गेल्यानंतर मी राज्याच्या राजकारणात ज्यावेळेस पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं, त्यावेळेस मला राज्याचं संपूर्ण माहिती घेत घेत आपलाही मतदारसंघ एक अतिशय उत्कृष्ट मतदारसंघ असला पाहिजे, दर्जेदार कामं तिथं झाली पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला तिथं देता आल्या पाहिजे, अशा प्रकारची भावना साहजिकच माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या पद्धतीनं मी काम केलं. त्याच्यामुळं लोक त्या अँगलने विचार करतात. मागं त्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी असं ठरवलेलं होतं, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, असं करून त्यांनी त्या मतदान केलेलं होतं. त्यामुळं मला तो त्यांचा विचार पक्का झालेला होता. त्याकरता या निवडणुकीमध्ये ते मला विधानसभेमध्ये पाठवतील, तुम्हाला ती खात्री आहे ती. तुम्ही आत्ता महाराष्ट्राचं सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरता आहात. महायुती म्हणून आणि महाविकास आघाडी ह्या दोघांमध्ये आत्ता प्रचाराच्या दिशा तुम्हाला काय दिसतात? एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून आरोप करणं तुमच्यावर आहे. या निवडणुकीतला एक महत्त्वाचा आरोप जो सातत्यानं होतो तो विरोधी पक्षांकडून, की या निवडणुकीमध्ये पैशाचा बेसुमार वापर होतो. तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्यात, काय तुम्हाला दिसतं? हे का, ज्यावेळेस विरोधकांना मुद्दे मिळत नाहीत त्यावेळेस अशा प्रकारचा आरोप केला जातो. सिद्ध करू, पुरावे द्या. आता मधी काही मान्यवरांचं बॅग आणि ते तपासलं, किती आकांडतांडव करावा, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. परंतु काल माझंही तपासलं, त्याच्यामध्ये चकलीन लाडू निघाले. हो ना, म्हटलं तपासा, सगळे तपासा, काय असेल कारण तो त्यांचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाने आम्ही निवडणूक आचारसंहितेचा पुरेपूर नियमाचं पालन करून काम करतो की नाही हे बघण्याचा त्यांचा अधिकार आहे. बरं, आम्हाला पोलीस बंदोबस्त असला तर पोलिसांच्या गाड्या चेक करा, आमच्या गाड्या चेक करा, चॉपरमध्ये असेल तर चॉपर चेक करा, विमानात असेल तर विमानातनं जे काही सामान उतरवलं जातं ते त्या ठिकाणी चेक करा, तो त्यांचा अधिकार आहे. आणि कोणी विचारलं तर फार तर ज्यांना डाऊट येईल की बाबा हे अधिकार असणारीच व्यक्ती आहे का नाही, तेवढी तुम्ही शहानिशा करू शकता. लाडकी बहीण योजनेची चर्चा यावर्षी महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात झाली. तुम्ही अर्थमंत्री म्हणून ती योजना हातात घेणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी तरतूद करणं हे काम केलं. निवडणुकीच्या या टप्प्यावर त्या योजनेचा मतांवर किती परिणाम तुम्हाला प्रत्यक्ष दिसतो? मला जे काही महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी फिरायला सुरुवात केली आणि त्याच्यातून महिलांशी डायरेक्ट संपर्क साधला, त्यावेळेस रक्षाबंधन होतं, महिला यायच्या, ओवाळायच्या, राखी बांधायच्या, खूप मनापासून त्या ठिकाणी भेटायच्या आणि चेहऱ्यावर आनंद दिसायचा, समाधान दिसायचं. त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे आम्ही साधारण ऑगस्टमध्ये दिलेले होते, कारण पहिला 1 महिना 1.5 महिना त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि बाकीचे आम्ही सगळेजण फायनान्स, महिला बालविकास, IT हे सगळेजण कामाला लागलेले होते. आणि नंतर सुरुवात झाली, ह्यांनी चेष्टा केली, अरे 1,500 रुपये देत आहेत, काय होणार आहे 1,500? त्यांना असं वाटलं की तसं म्हटलं तर महिलांची सहानुभूती मिळेल. उलट सहानुभूती नाही मिळाली, कारण आम्ही काही बऱ्या
म्हणजे घरातल्या म्हणण्यापेक्षा बरी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या महिलांना ते मदत करत नव्हतो. आम्ही गरिबांना मदत करत होतो. 2 लाखाच्या आतमध्ये 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्याकरता ही योजना होती. त्या सगळ्या घटकातल्या महिला होत्या. आणि काही महिला तर इतक्या, सम्राटजी तुम्ही जर बघितलं, आता तुमच्या घरामध्ये जी काही झाडू पोतना करायला जर महिला असेल किंवा स्वयंपाक करायला महिला असेल किंवा धुणं भांडी करायला महिला असेल, तिलाही पैसे मिळाले असतील. तिला खाजगीत विचारा, काय गं? ती लगेच म्हणेल, हो मला पैसे मिळतात, मी समाधानी आहे. 5 महिन्याचे 7,500 रुपये तिला पोचलेले आहेत. दिवाळीच्या आत तिला पैसे ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पोचलेले आहेत. 1, 2, 3ला दिवाळी होती. कधी त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये पैसा नव्हता, कारण काही जणं पाटी घेतात, भाज्या खरेदी करतात आणि मग दिवसभर विकतात आणि संध्याकाळी त्यांची चूल पेटते. ही अवस्था आहे. काही रोजगार हमीच्या कामावर जातात, काही खुरपणीला जातात. आमच्या शेतात खुरपण असते ती त्या पद्धतीनं शेतातल्या कामाला जातात. काम असेल त्याच वेळेस त्यांना काम मिळतं, काम नसेल त्यावेळेस त्यांना घरी बसावं लागतं. त्यावेळेस कसं का होईना हक्काचे 50 रुपये रोज सुरू झालेले आहेत, पण त्या 50 रुपयाची किंमत त्या व्यक्तीलाच आहे. सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेल्या पिढीला नाही. दादा, यात शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक आहे, ह्या मागच्या निवडणुकीमध्ये कांद्याचा प्रश्न मराठवाड्यातनं सुरुवात झाला, गाजला. या निवडणुकीमध्ये सोयाबीनच्या काय उत्तर महाराष्ट्रातनं झालं, नाशिक. या निवडणुकीमध्ये सोयाबीनचा प्रश्न आता सुरुवात होते आणि तो गाजतो आहे. तुम्ही कशा पद्धतीने बघता? आम्ही कांद्याच्या संदर्भामध्ये निर्यात बंदी उठवली, केंद्रालाच विनंती केली, केंद्राने ऐकली. आता कांद्याच्याबद्दल शेतकऱ्यांना चांगला दर त्या ठिकाणी मिळतो. हे दोन्हीकडनं बोलतात समोरचे विरोधक. आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेलाचे भाव वाढले तर सोयाबीनचे भाव वाढणार आहेत. नीट ऐका. आता एकीकडे म्हणायचं महागाई आहे, कसं लोकांनी जगायचं. एकीकडे म्हणायचं सोयाबीनच्या किमती किती घसरल्यात. मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला म्हणावा असा दर मिळाला नाही. सम्राटजी, आम्ही हेक्टरी 5,000 रुपये मदत, हेक्टरी 5,000 रुपये मदत डायरेक्ट शेतकऱ्यांना केली. काही 1,000 कोटी रुपये त्यांना त्या बाबतीमध्ये आम्ही दिले. आणि आत्ता आमची केंद्राबरोबर चर्चा झाली. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्यांनी अनेक वर्ष मध्य प्रदेशचं अतिशय उत्तम नेतृत्व केलं आणि गेले अनेक वर्ष मध्य प्रदेशमध्ये थोडासा कमलनाथजींचा काळाचा अपवाद वगळता सातत्याने त्यांचं सरकार तिथं आहे आणि लोकप्रिय म्हणून ते नेते गणले जातात. त्यांना शेतीतले फार बारकावे आणि माहिती आहे. त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं. ते म्हणले की मी त्याच्यामध्ये जो काही भाव दिला गेला पाहिजे, दर दिला गेला पाहिजे सोयाबीनला, कापसाला, त्याबद्दल उद्याची आचारसंहिता संपू द्या, आपण त्याच्यात मार्ग काढून शेतकऱ्यांना जो रोष आहे तो कमी करू. शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही अगदी सुरुवातीला असं म्हटलात की 175 जागांपर्यंत महायुती येईल. 175च्या पुढं. त्यामध्ये तुमच्या पक्षाला किती जागा अपेक्षित? विचार केला. एकूण तिघांची बेरीज 175च्या पुढं जाईल अशा प्रकारचं प्लॅनिंग आहे. करताना आम्ही मित्रपक्ष, घटक पक्ष सगळे एकोप्याने काम करतोय. 288मध्ये 5 ठिकाणी थोडीशी गडबड झाली विड्रॉलच्या निमित्तानं. ज्यांना सांगायला पाहिजे होतं त्यांनी ते नॉट रिचेबल राहिले, त्याच्यावर तिथले फॉर्म काही राहिले. अशामुळं तिथं 5 मतदारसंघात पण आम्ही तिथं सांगितलेलं आहे की महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण. महायुतीच्या नवीन तुम्ही जो दावा करतात की जे सरकार येईल, त्या सरकारमध्ये तुम्हाला कुठल्या पदावर राहणं अपेक्षित? पहिल्यांदा आम्ही आमच्या विधायकांची मिटिंग घेऊ, सगळे एकत्र बसू, चर्चा करू. राज्याची पुढची वाटचाल करत असताना साधारण प्रत्येकाला माहिती असतं कुणाकुणाची कॅपॅसिटी काय काय आहे, कुठली कुठली जबाबदारी ते योग्य पद्धतीनं सांभाळू शकतात. त्या प्रकारचा आमची चर्चा होईल आणि त्याच्यातून आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद. आपल्याबरोबर आज सविस्तर अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडलेलं आहे. निवडणूक प्रचाराच्या घाईतून हा वेळ काढलेला आहे. आजच्या मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल दादा धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला आभार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.